नमस्कार मित्रांनो, मुंबई किराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे मस्त अशी झणझणीत आणि टेस्टला ही सुंदर अशी बोंबील वांगं बटाटं. येस, तर ही रेसिपी आपण बनवलेली आहे ह्या मसाल्यांनी. तर चला सुरुवात करूया. आज आपण घेतलेली आहे धने पावडर घेतलेली आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे. ओल्या मसाल्यामध्ये आपण घेतलं आहे कांदा, खोबरं, खसखस घेतलेली आहे, आलं लसूण, लाल मिरच्या, धने, कोथिंबीर आणि तीळ घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे मीठ, कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, लाल मिरची पावडर आणि हळद घेतलेली आहे. तर हे सर्व झाले मसाले जे आपल्या बोंबील वांग्या बटाटामध्ये जाणार आहे. आणि त्याच्याबरोबर आपण घेतलेले आहेत बोंबील. बोंबील तुम्ही बघू शकता आपण इथे सोलून घेतलेले आहेत आणि ते कापलेले आहेत अर्धे अर्धे. तर आणि मस्तपैकी ते स्वच्छ करून घेतलेले आहेत. आणि येस, आपण त्यांना पाण्यातून पण धुवून काढणार आहोत. तर चला कृतीला सुरुवात करतो. सर्वप्रथम आपण काय घेतलेलं आहे, 2 चमचे तेलामध्ये आपले बोंबील जे आहे ते फ्राय करून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे की बोंबील आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. पहिले ही इम्पॉर्टंट स्टेप आहे आणि ते आपल्याला त्याच्यानंतर एका सेपरेट डिशमध्ये काढून घ्यायचं. आणि त्याच तेलामध्ये आपल्याला हे कापलेले आपले कांदे आहेत ते टाकून घ्यायचे आणि तळून घ्यायचे आहेत. आणि कढीपत्ता आपण टाकलेला आहे. कांदे टाकल्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे मीठ इथे. तर मीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही एक रस्सा भाजी बनणार आहे मित्र हो. तर तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर लंच आणि डिनरसाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकणार आहे. तर ही रेसिपी हे तुम्ही बघू शकता. ते आपण बोंबील जे आहेत ते साईडला फ्राय करून घेतलेले आणि एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. आता शेवटची जी आपली स्टेप असणार आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला बोंबील ॲड करायचं आहे. इकडे टाकलेली लाल मिरची पावडर, त्याचबरोबर आपण टाकलेली आहे हळद, इकडे टाकलेलं आहे धने पावडर. हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले आहेत 1-1 चम्मच. तर हे चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. कांदा चांगला आपला फ्राय झालेला आहे, त्यासाठी आपण टमाटर इकडे ॲड केलेला आहे. आणि कोणाकोणाला ही बोंबील वांगं बटाट्याची रस्सा भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. आणि येस, इकडे आपण टाकलेला आहे आपला वाटणाचा जो मसाला आहे, ओलं वाटण, ते आपण टाकलेले आहे, जे आपल्याला ग्रेव्हीला एकदम मस्त अशी टेस्ट देणार आहे. तर तुम्हाला ही टेस्ट नक्की आवडेल. अशा पद्धतीने तुम्ही नक्की मसाला बनवून बघा, तुमच्या घरच्यांना काहीतरी नवीन टेस्ट आवडेल. तर हा 5 मिनटासाठी आपण फ्राय करून घेतल्यानंतर 5 मिनटानंतर तुम्हाला हे दाखवतो. मसाला चांगला फ्राय झालेला आहे, आजूबाजूला तेल सुटलेलं आहे चांगलं मसाल्याच्या. इकडे ॲड केलेले आहे आपले वांगे आणि बटाटे आपण ॲड केलेले आहेत मस्तपैकी, तुम्ही बघू शकता. आता फक्त हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मसाले चांगले मिक्स झाले पाहिजे वांगं आणि बटाट्यामध्ये. वांगं आपण सोलून घेतलेले आहे आणि जे आपलं बटाटा असतं, वांगे आपण कापून घेतलेले आणि बटाटे आपण त्याच्यावरची जी स्किन असते ती काढून घेतलेली आहे. म्हणजे अशी मस्त अशी टेस्ट लागणार आहे. बघतानाच तोंडाला पाणी सुटत आहे. मला तर फार भूक लागलेली आहे. राईसबरोबर रस्सा आणि भात एकदम छान लागतं. त्याचबरोबर लिंबू घेऊन बसायचं, टेस्ट एकदम सुंदर लागते. लिंबू, कांदा, टमाटर. तर बघा आता इकडे आईने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि बोंबील असो, सुकट असो, ह्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहेत. तर नक्की मित्र हो, आमच्या चॅनलला भेट द्या. मुंबई किराई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा असतो. आणि ह्या स्टेपमध्ये आपण 2 कप पाणी टाकलेलं आहे या रस्स्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहे आपले जे बोंबील आहेत ते. आता काय करायचं आहे मित्र हो, 5 ते 10 मिनटासाठी उकळी येऊ द्यायचे, बटाटे चांगले शिजू द्यायचे. तर आईने तेच केलेलं आहे. मस्तपैकी टेस्ट लागणार आहे. कुरकुरीत बोंबील, त्याचबरोबर बटाटे, वांगे आणि वांग बटाट्याचा बोंबलाचा रस्सा एकदम अशी छान पंगत बसणार आहे, छान टेस्ट येणार आहे. इकडे टाकलेली आहे कसुरी मेथी, म्हणजे एक छान असा टँगीचा टेस्ट लागतो आणि सुगंधही भरपूर छान येतो. कसुरी मेथी ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची आहे टाकू शकता. ही आपल्याकडे अवेलेबल होती म्हणून आपण ॲड केलेली आहे. इकडे बघू शकतात हे 5 मिनटानंतरचं दृश्य आहे. ऑलमोस्ट रेडी झालेले आहे. आता थोड्याच वेळाने काय करणार आहोत, आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर कोणाकोणाला ही भाजी आवडलेली आहे तर नक्की कमेंट करायला विसरू नका. बघा किती सुंदर झालेली आहे. रस्सा झालेला आहे तयार, मसालाही चांगला शिजलेला आहे, बटाटं वांगं शिजलेलं आहे, बोंबीलही चांगले मस्तपैकी फ्राय झालेले आहे. तो रस्सा बोंबलामध्ये उतरलेला आहे. खाण्यासाठी एकदम मस्त अशी टेस्ट लागणार आहे. तर मित्र हो, अशा पद्धतीने नक्की करून बघा. ही रेसिपी भरपूर सुगंधी आणि टेस्टी झालेली आहे. इकडे आईने साईड डिशमध्ये काढायला तयारी केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता बटाटं, बोंबील, ते मसाले, वांगे, तो तर्री, एकदम छान सुगंध येत आहे. छान सुगंधाबरोबर टेस्टही त्याचा तेवढाच छान आहे. मित्र एकदम सुंदर अशी झालेली आहे ही रेसिपी.
तर कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया मुंबई गराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं जे सोशल मीडिया हँडल असेल त्याच्यावरही शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच भरपूर व्हिडिओजमध्ये. सपोर्ट करा मुंबई गराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सपोर्ट आपल्याला भरपूर काही मोटिवेशन देतं, कारण की दररोज व्हिडिओ काढणं शक्य नसतं. बट आपण वेळेत वेळ काढून हे व्हिडिओ शूट करतो, तर हे एफर्ट्स असतात. तर तुमच्याकडून प्लीज आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब हे या गोष्टी बोलतात ना की एक बक्षीस असं भेटतं. तर जरूर आम्हाला सपोर्ट करा आणि भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.